आज तुमच्यासोबत रव्यापासून बनणारा कमी तेलाचा वापर करून आपण हा नाश्ता बनवणार आहोत. स्पेशल मसालासुद्धा आपण याच्यावरती बनवून टाकणार आहोत, की जेणेकरून हा नाश्ता अतिशय मस्त आणि टेस्टी लागतो. आतून अतिशय मऊसूद, जाळीदार हा ब्रेकफास्ट बनून तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये जर नाश्त्याला काय बनवायचं आहे, तर हा नाश्ता अतिशय पटापट तुम्ही बनवू शकतात. एका साईडला स्वयंपाक करून म्हणजेच टिफिन बनवून, दुसऱ्या साईडला तुम्ही हा ब्रेकफास्ट इझिली बनवू शकतात. इतका झटपट हा बनून तयार होतो. तर चला आजच्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एक मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप भरून रवा घ्यायचा आहे. रवा बारीक जाड तुम्ही कोणताही घेऊ शकतात. त्याच कपाने अर्धा कप आपण इथे बेसन पिठाचा वापर केला आहे. बेसनमध्ये प्रोटीन्स असतात, त्यामुळं नक्की हा नाश्ता तुमच्यासाठी खूप हेल्दी ठरणार आहे. सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊयात. रवा घातल्यामुळे त्याला व्यवस्थितपणे पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत. तर घरीच बनवलेलं फ्रेश दही आहे, ज्याला मी फेटून घेतला आहे. फेटून घेऊन तो आपण याच्यामध्ये घालून घेतला आणि परत आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. दही आंबट घ्या, म्हणजे चव अतिशय अप्रतिम लागते. सर्व जिन्नस परत आपण एकजीव करून घेऊया, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळेल. तर बघा, ज्या वाटीने आपण दही घातलं होतं त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून त्याला थोडं हिसळून घेतलं आणि परत आपण मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊयात. इडलीसारखं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे. तर आणखीन एक अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे. म्हणजे टोटल आपण 1 कप याच्यामध्ये दही घातलं आणि 1 आणि अर्धा कप आपण याच्यामध्ये पाणी घातलं. व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. सुरुवातीला जरी मिश्रण पाण्यासारखं वाटत असेल, पण रवा घातल्यामुळं ते पाणी शोषून घेईल. त्यामुळं आपण याला 1.5 कप पाण्याचा वापर करून अशी स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. जसं आपण इडली बनवतो ना, तर इडलीचं जसं बॅटर असतं, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये मी मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर थोडीशी चिमूटभर म्हणजे आपल्याला हळद घालायची कलरसाठी. आता याच्यामध्ये हिंग घालूया. बेसन पीठ घातलं आहे ना, त्याच्यामुळे गॅस नको व्हायला, म्हणून आपण याच्यामध्ये हिंग घालूया आणि व्यवस्थितपणे मिश्रण एकजीव करून घेऊया. फक्त आपण मीठ घातलं, हळद घातली आणि हिंग घातला आणि व्यवस्थितपणे मिश्रण एकजीव करून घेतलं. झाकण ठेवून साईडला ठेवून दिलं. आता चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी अर्धा कप भरून मी इथे सुकं नारळाचे किस, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, अर्धा चमचा जिरे घेतले, अर्धा चमचा आपण मीठ घालूया. आणि इथे मी चण्याची डाळ थोडीशी तव्यावरती भाजून घेतली आहे. भाजून घ्यायची, म्हणजे चव अतिशय चटणीला अप्रतिम येते. चण्याची डाळ घातल्यानंतर 1 चमचा भरून आपण याच्यामध्ये मस्त आंबट दही घालायचं आणि छान असं दरदरीत त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. कोथिंबीरसुद्धा घाला. माझ्याकडे शिल्लक नव्हती म्हणून मी नाही घातली. आता इथे एका साईडला जे आपण मिश्रण ठेवलं होतं फ्लफी व्हायला, ते पण तुम्ही बघू शकतात. अगदी दाटसर झालेलं आहे. रव्याने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये घालूया. तर साधारण 3 ते 4 चमचे मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि परत मिश्रणाला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी मी तुम्हाला फायनल दाखवून देते, की कशी असायला हवी. पण लक्षात असू द्या, जसं आपण इडली बनवतो ना, सेम आपल्याला तसंच बॅटर याचं बनवायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीमध्ये हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे. आता याला अतिशय जाळीदार आतून असं फ्लफी मस्त बनवण्यासाठी अर्धा चमचा मी इथे इनो घातला. इनो घातल्यानंतर पटापट आपल्याला बॅटरला म्हणजे मिश्रणाला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं फटाफट. आणि हे बघा, मस्त जाळी बनायला सुरुवात झाली आहे. इनो घातल्यामुळे कोणताही ब्रेकफास्ट असो अतिशय जाळीदार बनून तयार होतो. आपण बिना फर्मंट करता हा नाश्ता बनवत आहोत, त्यामुळं इनोचा वापर करावा लागतो. तर इथं एका आप्पे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून याला ग्रीस करून घेते. आता गॅसवरती मंद आचेवरती याला मी गरम पण करून घेते आणि साईड बाय साईड मी याला तेल पण लावून घेतलं. 1-1 चमचा भरून मिश्रण आपल्याला ह्या आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे. मिश्रण जे आहे ते पूर्ण काठेपर्यंत भरायचं नाही, कारण की जो नाश्ता बनणार आहे अगदी फ्लफी आणि मस्त फुलून वर येतो. त्याच्यामुळे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची. तर 1-1 चमचा भरून आपण याच्यामध्ये मिश्रण घालूया. तर हे बघा, अशा पद्धतीने सर्व मी मोल्डमध्ये मिश्रण घातलेलं आहे आणि याला बनायला पण बिलकुल जास्त वेळ लागत नाही. फक्त 2.5 मिनिटांमध्येच हा नाश्ता बनून तयार होतो. पण लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही याला गॅसवरती छानपैकी शिजवून घेता ना, तर गॅसचा फ्लेम अतिशय बारीक करून टाकायचा. एकदम बारीक गॅसवरती 2.5 मिनिटं याला छान असं शिजवून घ्यायचं. तर इथे चटणीसाठी तडका बनवूया. तर एका पळीमध्ये मी तेल घातलं, त्याच्यामध्ये हिंग घालून कढीपत्ता घातला, जिरे घातले आणि थोडीशी उडदाची डाळ घातली. म्हणजे साधारण 1 चमचा छोटा भरून उडदाची डाळ घालायची आणि मस्त अशी क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत याला अशी फ्राय करून घ्यायची. खूपच सुंदर ही चटणी लागते. अतिशय सिंपल पद्धतीने चटणी बनवली आहे, पण टेस्ट खूपच छान लागतो. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे बनवलं आहे आणि इथे छोट्याशा मी 2 लाल मिरच्या घातल्या आहे. तर त्यासुद्धा तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आणि चटणीवरती हा तडका मस्त घालून घ्यायचा.
सिंपल चटणी आहे, पण खूपच सुंदर लागते. इथे आपण उडदाची डाळ घातल्यामुळं खूपच छान याचा टेस्ट येतो. म्हणजे असं खाताना क्रिस्पी असं छान असे दाणेदार हा चटणीचा भाग लागतो. त्यामुळं नक्की तुम्ही ट्राय करा. तर चला चटणी तर बनवून झालेली आहे. आपण आता गॅसवरती जो नाश्ता ठेवला होता तो चेक करूया आणि तुम्ही बघू शकतात एकच चमचा भरून जे आपण याच्यामध्ये मिश्रण घातलं होतं ते फुगून किती वरपर्यंत आले आहे. अतिशय मस्त फ्लफी हे बनून तयार झाले आहे. तेल लावल्यामुळं बिलकुल पण खाली चिटकत नाही. मंद गॅसवरती छानपैकी 2.5 मिनिटं याला एका साईडने शिजून घ्यायचं. पलटी करून घेतलं आहे. परत याला आपण साधारण आता 2.5 मिनिटं नाही शिजवायचं. याला आपण साधारण फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण याला शिजवणार आहोत. तर 1.5 मिनिटानंतर झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकतात मस्त फ्लफी हा नाश्ता बनून तयार होतो. एका साईडने जेव्हा 2.5 मिनिटं आपण ठेवतो ना, तर आतपर्यंत खूप छान हे शिजलं जातं. त्यामुळं उलटं केल्यानंतर त्याला 1 किंवा 1.5 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात मस्त असे गोल गरगरीत असे हे ब्रेकफास्ट बनून तयार झालेले आहेत. अतिशय फ्लफी, मऊसूद मस्त हा नाश्ता बनून तयार होतो. हेल्दी तर आहेच कारण की आपण याच्यामध्ये रवा आणि बेसन पीठ घातल्यामुळं प्रोटीनयुक्त हा नाश्ता बनून तयार होतो. कमी तेलाचा वापर केल्यामुळे घरचे जर जिमला जात असतील किंवा डाएटवरती असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप नाश्ता उपयुक्त आहे. आता या नाश्त्याला अतिशय मस्त आणि चवदार बनवण्यासाठी इथे स्पेशल तडका मी बनवला आहे. त्याच्यासाठी 1 पळी तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरे, कढीपत्त्याचा खमंग तडका दिला आणि 1 चमचा मोठा भरून मी याच्यामध्ये सफेद तीळ घातले. तीळ घातल्यामुळे नाश्ता अतिशय क्रिस्पी बनून तयार होतो. हिरव्या मिरच्यांना मध्ये काप देऊन याच्यामध्ये घातलेले आहेत. 1 मिनिटं साधारण आपण मंद गॅसवरती सर्व जिन्नस मस्त भाजून घेणार आहोत. याच्यामध्ये मी आता सांबार मसाला घातला आहे. तर 1 मोठा चमचा भरून सांबार मसाला घालायचा आणि तो देखील या तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा. गॅस बंद करून द्यायचा आणि जो नाश्ता आपण बनवला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शिजवायचं नाही बिलकुल. एकदा आपण या तडक्याला पूर्णपणे 1 मिनिटं छान असं शिजवून घेतलं की त्याच्यामध्ये हा नाश्ता घालून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा. आता तुम्ही बघू शकतात अतिशय मस्त मसालेदार हा ब्रेकफास्ट बनून तयार होतो. इतका चवदार लागतो की तुम्ही बघितल्याखेरीजच लगेच बनवायला घ्याल. तर अतिशय चवदार, मसालेदार, मस्त ब्रेकफास्ट बनून तयार झाला आहे. त्यासोबत आपण मस्त चटणीसुद्धा बनवली आहे. तर झटपट हा ब्रेकफास्ट बनवून तयार करा आणि घरच्यांना सकाळी-सकाळी सर्व्ह करा. डाएटसाठी जर बनवत असाल तर अतिशय उत्तम आहे कारण की आपण कमी तेलाचा वापर करून याला बनवलं आहे. तर आशा करते रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.